साहेब, मी आणि माझ्यासारख्या अनेक त्रस्त नागरिकांनी शहरातील खराब रस्त्यासंदर्भात निवेदन दिलं आहे, मात्र शासन काही दखल घेत नाहीये। त्यामुळे साहेब, एकदा तरी माझ्या ऑटोत बसून आपण परभणी दर्शन करा। आपणास नक्कीच आमच्या भावना कळतील आणि आपण ठोस भूमिका घ्याल, असं निमंत्रण चक्क एका ऑटो चालकानं परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांना दिलेलं आहे। परभणी शहरातील दर्गा रोड, उघडा महादेव ते मोठा मारुती, डॉक्टर वाकुरे हॉस्पिटल ते हडको वांगी रोड, अपना कॉर्नर ते जेल कॉर्नर या मुख्य वर्दळीच्या रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था झाली आहे। रस्त्यातील खड्ड्यांमुळे अपघात वाढल्यात, शिवाय अनेकांना मणक्याचे आजार जडल्यात। धुळीमुळे घसा आश्वासनाचे आजार होत आहेत। अनेक पक्ष संघटना, सामाजिक संस्थांनी रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलने केली। निधी उपलब्ध असून देखील अद्याप कामाला सुरुवात झालेली नाहीये, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे। शहरातील ऑटो चालकांना दररोज खराब रस्त्यांचा सामना करावा लागतोय। अत्यावस्थ रुग्ण जिल्हा रुग्णालयात नेत असताना ऑटो चालकांना तारेवरची कसरतच करावी लागतेय। अनेकदा नातेवाईकांचा रोष पत्करावा लागतोय, शिवाय वाहनांचं मेंटेनन्स करावं लागत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतोय। परभणी शहरातील खराब रस्त्याचा अनुभव जिल्हाधिकारी यांनी एकदा घेऊन आमच्या भावना समजून घ्याव्यात, असं निमंत्रण ऑटो चालक संदीप खाडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेलं आहे। मी संदीप खाडे, परभणी शहरातील रहिवासी असून मी ऑटो रिक्षा चालवतो। परभणी शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। या रस्त्यांच्या खड्ड्यांच्या बाबत नेहमी जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदय यांना सातत्याने आम्ही निवेदने दिली, आंदोलने करण्यात आली, परंतु अद्याप कुठल्याही या प्रकरणाची दखल घेतली नाही। म्हणून जो काय त्रास होतो खड्ड्यामुळे नागरिकांना, यामुळे मी आज जिल्हाधिकारी साहेब यांना स्वतः भेटून परभणी दर्शन करण्यासाठी मी त्यांना निमंत्रण दिले आहे आणि त्यांनी स्वतः माझ्या ऑटोमध्ये फिरून स्वतः रस्त्याची पाहणी करावी आणि या रस्त्याबाबतची अवस्था शासनाला कळवावी, या उद्देशाने मी त्यांना परभणी दर्शनचे निमंत्रण दिले आहे।